देवभूमी जत नामांतराच्या प्रस्तावाविरोधात भाजप वगळता सर्व पक्षीयांच्या वतीने आज जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या शेकडो नागरिकांनी काळ्या फिती लावून नामांतराला विरोध केलाय. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या नामांतराचा हा विषय तातडीने थांबवावा, अन्यथा भविष्यात त्यांना परिणाम भोगावे लागतील असा गर्भित इशाराच एकवटलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी दिलाय. दरम्यान नामांतराऐवजी जतच्या पाणी, रस्ते, वीज, रोजगार आणि शेतीचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच आमदार पडळकर यांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला असून त्यांचं अपयश झाकण्यासाठी हा नवा फंडा त्यांनी समोर आणलाय. परंतु जतची जनता स्वाभिमानाला आणि अस्मितेला कदापि धक्का लागू देणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय. या मोर्चात माजी आमदार विलासराव जगताप, विक्रमसिंग सावंत, मनसूर खतीब, संजय काटे, सुजय शिंदे, तमनगोंडा, रवी पाटील, विवेक कोकरे, शिवसेनेचे महादेव हिंगमिरे, विक्रम ढोणे यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, माकपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. विलासराव जगताप यांनी विद्यमान आमदार पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी आंदोलन उभे केल्याने पहिल्या टप्प्यात काम सुरू झालं, तेच काम आज सुरू आहे. मात्र MIDC उभी करून 10,000 युवकांना रोजगार देऊ, कुलाळवाडीत 2 सूतगिरण्या सुरू करू शकतो अशी अनेक आश्वासने पडळकर यांनी दिली होती. त्याचं काय झालं असा प्रश्न आता जनता विचारते. विक्रमसिंग सावंत म्हणाले, क्रांती दिनानिमित्त पुन्हा क्रांती करण्याची वेळ येणं हे दुर्दैवी आहे. जनतेने विश्वास ठेवून निवडून दिलं, मात्र अपयश लपवण्यासाठी नामांतराचा उद्योग सुरू आहे. जत शहरातील पाणी प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते आणि शेतकऱ्यांना अपुरा वीज पुरवठा याकडे लक्ष देण्याऐवजी नामांतराचा प्रयत्न केला जातोय. जतचं नाव कायम राहिलं पाहिजे, अन्यथा मोठं आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. जतचा इतिहास एका पुस्तकाच्या माध्यमातून लिहिलेला होता. आज जतचे त्या जत देवभूमी करण्याचा विरोध कशासाठी आहे? इथं जे सगळे एकत्र आले ज्यांना जतचा इतिहास माहिती आहे, ज्या जतचा इतिहास 1100 वर्षापूर्वीचा आहे, 1100 वर्षापूर्वीचा जतचा इतिहास असताना या जतचं नाव बदलण्याचं कारण काय? या जतला संस्थान आहे, या जतला आदिलशाहीच्या वेळेस नाव बदललं गेलं नाही. म्हणजे नेमकं जे आपलं अपयश लपवण्यासाठी आज हे देवभूमी नाव करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करणं, त्याला या ठिकाणी आम्ही सगळीजण विरोध करत आहात. आणि येणाऱ्या काळात जर हे थांबलं नाही तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य लोकांची मतं विचारात घेऊ. त्या येणाऱ्या काळात याचा स्वरूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्ही उभा करू आणि ह्याला विरोध करू. आणि सगळ्यात मेन महत्वाचं जे देवभूमी जत समर्थन कोण करते? जे आज जत तालुक्यात करून खायला आलेले आहेत ते आज समर्थन करते. ज्यांना जतचा इतिहास आणि भूगोल माहिती नाही आहे असे लोक आज समर्थन करताय आमदाराचं. जसं आमदार देवभूमी देवाभाऊचे वकिली करतायत तशीच पद्धत आज या जत तालुक्यात सुद्धा जे समर्थन करणारी लोक आहेत ते सुद्धा करत आहेत. म्हणून मी आज मी तर आपल्याला एवढंच सांगेन की येणाऱ्या काळात जर हे जतच नाव राहिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि जर हे थांबलं नाही तर आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन त्याची जनजागृती केल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यात मोठा प्रमाणात आंदोलन उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच या निमित्तानं. आणि म्हणून हे त्यांचा उद्योग चालू आहे. सगळीकडे बघा तुम्ही 10 वर्षामध्ये ह्या निवडणुका सगळ्या भ्रष्ट केल्या, लोकशाही भ्रष्ट केली, त्यांनी जातीमध्ये बांधणे लावली. निवडणूक असताना होतच आहे. आता सध्या निवडणुकीच्या आधी त्यांचे एजंट येतात, घरोघरी जातात, पैसे देतात आणि मतदान घेतात. खरी लोकशाही जी होती घटनेमध्ये आंबेडकरांनी लिहिलेली ही लोकशाही सध्या शिल्लक राहिलेली नाही. ही घटिंग लोकांची लोकशाही आहे आणि ही लोकशाही भारतीय जनतेला पचण्यासारखी नाही आहे. त्यामुळं आजचा आपण निश्चित मोठ्या एवढ्यासाठीच काढलेला आहे की हे एक सुरुवात आहे की बाबा गोपीचंद तू बरेच दिवसांनी 2 वर्ष सहन केलं म्हणजे जात ते काय जात असते ना, तो जात आम्ही सहन केला 2 वर्षे. आता याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही काय तो जात सहन करणार आहे. आज हे सगळे पक्षाचे नेते इथं आलेले. मग तुझा एकच पक्ष शहाणा आणि बाकीचे पक्ष मूर्ख आहेत का?
ज्या की जवळजवळ 10 पक्ष इथं पाठिंबा देण्यासाठी आले, देवभूमीला विरोध करण्यासाठी आले आणि होऊ नये म्हणून सगळी लोक पाठिंबा देण्यासाठी आले. तुम्ही बीजेपीची ती 4 तारखे बसून इथं काल अनेक केला. अजून एक फोटो आलाय ते पण मी सांगतो तुम्हाला. माझा आणि दादाचा आम्हाला जोडे आपल्याला फोटो आलाय. बरं वाटलं आम्हाला. बोललं आतापर्यंत कोण असं धाडस केलं नव्हतं, ते तुम्ही केलंय म्हणजे तुमच्या बुद्धीचं जीवन निघते. तुम्ही कुणाचा काय निषेध करावा हे तर तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्ही काय केला, काय करणार आहे, चांगलं काय केलं ते सांगा की. कशाला पाहिजे तुम्हाला बँकेची निवडणूक? नाही का तुमच्या आठवडीवर ठराव करून घ्या की ते.